Let me share the screen. Collection is going on, right, guys? कलेक्शन ऍक्च्युली खूप मोठा टॉपिक आहे आणि काल आय थिंक मी मेसेज टाकला होता ग्रुपवरती बॉक्ससाठी, बट कोणीच इंटरेस्टेड नाहीये. ठीक आहे, तुमची चॉईस आहे होय मॉक द्यायचा की नाही. बाकी आमचं सांगणं आहे देत चला. कोणीच दिला नाही, इव्हन एक जणने पण दिला नाही. चांगलं आहे तुमच्या भविष्यासाठी. ओके, सो कलेक्शन मध्ये आपण आज कव्हर करतोय दॅट इज समथिंग सेट गाईज. सेट. ठीक आहे, याच्या आधी 2 कलेक्शन आपले झाले, इफ यू रिमेंबर, लिस्ट अँड टपल. आणि या दोघांमध्ये एक कॉमन डिफरन्स आहे जो की मी तुम्हाला काढायला सांगितलं होता. दॅट इज समथिंग, लिस्टमध्ये वी कॅन चेंज द एलिमेंट, दॅट इज म्युटेबल आहे लिस्ट, अँड टपल इज इम्युटेबल. लिस्ट इज म्युटेबल, टपल इज इम्युटेबल. म्हणजे लिस्ट कॅन बी चेंज, टपल कॅन नॉट बी चेंज. ओके, so now let's understand about the third collection given by the Python, and that is what, guys? Set. What is exactly set? बघा, हा सेट पण खूप इंटरेस्टिंग आहे. A set is an unordered म्हणजे इन्सर्शन ऑर्डरचा काही संबंध नाही बरं का याच्यामध्ये. अनऑर्डर कलेक्शन ऑफ युनिक एलिमेंट्स. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. युनिक एलिमेंट्स. लिस्टमध्ये डुप्लिकेट एलिमेंट होते, टपलमध्ये सुद्धा डुप्लिकेट एलिमेंट होते, पण मित्रांनो सेटमध्ये डुप्लिकेट एलिमेंट नसतात. लिस्ट इन्सर्शन ऑर्डर फॉलो करत होता, टपल पण करत होता, पण सेट करत नाही. काय? इन्सर्शन ऑर्डर. म्हणजे जसा डेटा दिलाय तसाच डेटा प्रिंट होत नाही बरं का. त्यालाच म्हणतात इन्सर्शन ऑर्डर फॉलो न करणे. जर जसा डेटा दिलाय तसाच प्रिंट झाला तर त्याला म्हणतात इन्सर्शन ऑर्डर फॉलो. पण सेट म्हणताय नो. इव्हन सेटमध्ये डुप्लिकेशन सुद्धा चालत नाही. जे फीचर्स बघा काय काय. नो डुप्लिकेट व्हॅल्यूज. डुप्लिकेट व्हॅल्यू चालतात का? नाही. हा म्युटेबल आहे, हा चेंज होतो बरं का. दॅट मीन्स वी कॅन ऍड अँड रिमूव्ह एलिमेंट्स. तिसरी गोष्ट अनऑर्डर्ड. अनऑर्डर्ड म्हणजे याच्यामध्ये इन्सर्शन ऑर्डर अजिबात नसते. आणि चौथी गोष्ट, जर डेटा तुम्हाला सर्च करायचा असेल तर मित्रांनो हा खूप फास्ट आहे बरं का, ॲज कम्पेअर टू लिस्ट अँड टपल. फास्टर सर्चिंग. बिकॉज हा यूज काय करतो इंटरनली माहिती आहे का? नॉट इंडेक्सिंग, इट इज युझिंग समथिंग कॉल्ड हॅशिंग. इट इज युझिंग हॅशिंग स्टोअर द डेटा ॲज वेल एज सर्च द डेटा. आता हॅशिंग काय असते बघा बरं का. याच्यात इंडेक्सिंग होती की नाही दोघांमध्ये? पण इकडे इंडेक्सिंगचा काय संबंध नाहीये. याच्यात इंडेक्सिंगचा संबंध नाहीये. हे दोघं इंडेक्सिंग फॉलो करत होते. म्हणजे डेटा इंडेक्सिंग नुसार आपण सर्च करत होतो. इथं डेटा हॅशिंगने सर्च होतो. हॅशिंग, व्हॉट डू मीन बाय हॅशिंग? बघा, हॅशिंग इज नथिंग बट समथिंग कॉल्ड हॅश कोड. इट इज अ युनिक कोड टू स्टोअर दी एलिमेंट्स इन मेमरी. मेमरीमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी एक युनिक कोड दिला जाते. जसं आधार कार्ड. प्रत्येकाचा आधार कार्डचा नंबर सेम आहे का? वेगळा आहे. तसं प्रत्येक एलिमेंटला एक हॅश कोड इंटरनली दिला जातो, त्यालाच हॅशिंग म्हणतात सेटमध्ये. कळतंय सगळ्यांना? मग सर सेट बनवायचा कसा? सेट बनवणं खूप सिम्पल आहे. याचा सिंटॅक्स आहे, यू हॅव टू क्रिएट व्हॅरिएबल नेम इक्वल टू कर्ली ब्रॅकेट. आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू n. n म्हणजे n नंबर ऑफ व्हॅल्यू. किती व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. जर कर्ली ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू दिल्या तर हा सेट होतो. लिस्टसाठी काय होतं? स्क्वेअर ब्रॅकेट. टपलसाठी काय होतं? टपलसाठी होता नॉर्मल ब्रॅकेट. मग सेटसाठी काय? कर्ली ब्रॅकेट. कॅन यू चेक इट गाईज? सोपं आहे, समजून घे ना, अवघड नाहीये.
एक्झाम्पल, लेट सपोज मी लिहिलं नंबर्स. आय एम गोइंग टू स्टोर सम नंबर्स 10, 20, 30 or 40. Can you check the examples? This is set. This is set. Or you can create set like also that. हे बघा, असं पण बोलू शकता तुम्ही. Let's say I want to store something marks. Marks equal to, you can use set constructor, then bracket, and then you have to use square bracket like this. Can you check it, guys? असा पण सेट बनवता येतो using set constructor or using direct curly bracket. Both are valid, guys. Both are valid. Are you able to understand? This is also set. This is also set. हे दोन्ही सेट आहेत. दोन्ही सेट आहेत. त्याला प्रॅक्टिकली दाखवतो मी लगेच. म्हणजे कसं डायरेक्ट आपल्याला कळून येईल, राईट? सो टुडे इज डेट 20 ऍक्च्युली. CMD code space dot. Hey, look at this. How to create set. Demo.py. Okay. See. Numbers. 10, 20, 30, 40. Print. Print. Numbers. Hey, look at this. Can I print this? py demo.py. Hey, look at the output. Hey, can you check very carefully? आपण नंबर दिले like this. 109, 20, 30, 40. 109 कुठं आलं? ऍट नंबर 3. हे म्हणजे काय? इन्सर्शन ऑर्डरचा काहीच संबंध नाही. हे पहिल्यांदा दिलंय. पहिल्यांदा आलंय का? नाही ना सर. म्हणजे इन्सर्शन ऑर्डर नाहीये, अनऑर्डर्ड आहे. दुसरी गोष्ट, सर मी रिपीट दिलं 30. 3 वेळा 30 रिपीट दिलंय. कॅन यू चेक इट? रिपीट झालं का 30? नाही झालं म्हणजे काय? डुप्लिकेशन सुद्धा चालत नाही. नो डुप्लिकेट अलाउड. जे आपण मगाशीच लिहिलं. काही दिसतंय का? डुप्लिकेट डेटा प्रिंटच होत नाहीये. परत इन्सर्शन ऑर्डर नाहीये. इन्सर्शन ऑर्डर नॉट फॉलोड नाहीये. सर मी जर लिहिलं नंबर्स ऑफ 0, हे बघा बरं, इंडेक्सिंग वगैरे दिसते का? नाही 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 नाही. नो इंडेक्सिंग. कॅन यू राईट हिअर? नो इंडेक्सिंग. इंडेक्सिंग पण नाही, डुप्लिकेट पण नाही, इन्सर्शन ऑर्डर पण नाही. म्हणजे याच्यामध्ये आहे काय सर? युनिकनेस. युनिक डेटा स्टोअर करायला याचा यूज केला जातो. मला सांगा, तुम्ही एखाद्याचे लेट सपोज आधार कार्ड नंबर स्टोअर करतात इन फ्युचर प्रोजेक्टमध्ये, काय यूज कराल तुम्ही? आपण सेटच यूज करणार ना. जर तुम्ही बँक अकाउंट नंबर स्टोअर करत असाल, काय यूज करणार? सेटच यूज करणार. सगळं युनिकच आहे की राव. एम्प्लॉईची आयडी, एम्प्लॉईची आयडी कशी असणार आहे? युनिकच असणार आहे. हे बरोबर. त्या म्हणजे काय? युनिक डेटासाठी सेट इज देअर. सेट इज देअर गाइज टू स्टोर द युनिक डेटा. टू स्टोर द युनिक डेटा. याचा टाईप पण चेक करू शकता तुम्ही. प्रिंट टाईप ऑफ नंबर्स. कॅन यू चेक इट गाइज? याचा टाईप तुम्हाला भेटेल क्लास सेट. क्लास सेट म्हणजे सेट. होय. जर असा टाईप आला, टपलला काय आलता? क्लास टपल. लिस्टला क्लास लिस्ट. आता एक याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ही आहे, ती म्हणजे पब्लिक. जर तुम्ही त्याच्यामध्ये एक पण एलिमेंट दिला नाही, तुम्ही म्हणले दिस इज सेट गाइज, सो आन्सर इज रॉंग. दिस इज नॉट सेट. काय बोलता सर? हे सेट नाही. तुम्ही तर सांगितले राव हे सेट आहे. एलिमेंट दिले तर, नाही दिले तर दिस इज डिक्शनरी. कॅन यू चेक इट गाइज? क्लास डिक्ट विल गेट आउटपुट क्लास डिक्ट. दॅट मीन्स डिक्शनरी, जो पुढला कलेक्शन आहे. जर तुम्ही
एक पण एलिमेंट दिला नाही, लक्षात ठेवा. असं केलं तर हा मित्रांनो डिक्शनरीमध्ये येतो. हा सेटमध्ये येत नाही. सेटसाठी एक तरी एलिमेंट पाहिजे. तुम्ही 10 द्या. हे 10 जरी दिलं काय झालं बघा बरं. पण तुम्ही काहीच देत नाहीये. सो दिस इज नॉट सेट. दिस इज डिक्शनरी. This is dictionary actually. If you're not giving any element, at least one element should require. Then it will become set. Make sure that. Okay? Fine. ठीक आहे. डिक्शनरी आपल्याला बघायचंय. आजच बघायचंय. डोंट वरी. तर ह्या गोष्टी क्लिअर आहेत. डुप्लिकेट चालत नाही. इन्सर्शन ऑर्डर चालत नाही. इंडेक्सिंग पण नसते. हा डेटा युनिक स्टोअर करतो. ओके. आता याचे काही फंक्शन आहेत. याचे काही फंक्शन आपल्याला दिलेत. जे की खूप इम्पॉर्टंट आहेत. माझ्याकडे एक सेट आहे यस नावाचा. आणि त्याच्यामध्ये मी काय डेटा ऍड केला, समथिंग 23 समथिंग काहीतरी डेटा ऍड केला. ठीक आहे. ओके. यस नावाच्या सेटमध्ये हे एलिमेंट आहेत. ओके. आता याच्यामध्ये मला एक नवीन एलिमेंट ऍड करायचा आहे. तर आपल्याकडे ऍड नावाचं फंक्शन आहे बघा. ऍड. मी मला 200 ऍड करा बरं. 200 कुठं ऍड होतंय बघा बरं. एनी इंडेक्सिंग इज दिअर. तुम्ही सांगता शेवटीच ऍड करा, मध्येच ऍड करा. नाही. हे कुठेही ऍड होऊ शकतं. कुठंही रॅन्डम पोझिशनला. फक्त एकच एलिमेंट ऍड होतो तुमच्या सेटमध्ये. ओके. ऍड सिंगल एलिमेंट. लक्षात ठेवा, हा कुठेही ऍड होऊ शकतो. इथं होऊ शकतो, इथं कुठेही होऊ शकतो. तर आपण गेस नाही का करू शकत? नाही अजिबात नाही. हे बघा, हा आता पहिल्या पोझिशनला गेला, पण इथे इंडेक्सिंग नाहीच ना. त्यामुळे हा कुठेही ऍड होऊ शकतो. आता मी परत दिलं एस डॉट ऍड. 500 ऍड करा बरं. आता 500 कुठे जाते बघा. हे बघा 523 नंतर. रॅन्डम. पण सर एक एलिमेंट ऍड करता. ऍट अ टाइम मल्टिपल करायचे. मल्टिपल करायचे असतील, येस डॉट अपडेट. यू कॅन ऍड मल्टिपल एलिमेंट लाईक दिस. मला 100, 200 आणि 300 कराय. आता हे 3 एलिमेंट दिलेत ऍट अ टाइम बघा. 67 नंतर ऍड झालेत. ऍट अ टाइम मल्टिपल एलिमेंट ऑल्सो वी कॅन ऍड. याला काय म्हणतात? मल्टिपल एलिमेंट्स वी कॅन ऍड युजिंग अपडेट फंक्शन. कळतंय सगळ्यांना? अपडेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा बरं का. चुकून काही जण कर्ली ब्रॅकेट देते ते असं. हे बघा असं. इफ यू ऍड द कर्ली ब्रॅकेट गाइज, व्हॉट हॅपन? If you add the curly bracket, what happens? Still data is added or not? Look at this. 100, 200, 300. म्हणजे मी स्क्वेअर ब्रॅकेट लावला काय आणि कर्ली ब्रॅकेट लावला काय. चुकून जरी हुकलं तरी काय टेन्शन घ्यायची गरज आहे का? पण एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली, मी ज्या वेळेस 100, 200, 300 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये देतोय तेव्हा डेटा एका पुढे एक येतोय, म्हणजे सिरियल वाईज ऍड होतोय. म्हणजे 100 झालं की 200, 200 झाले 300. But in the case of curly bracket, what is going to happen, guys? Data is added like this. 100, मग एक व्हॅल्यू, मग 200, मग एक व्हॅल्यू, मग 300. पण असं काही नाही बरं का. तुम्ही असा डेटा ऍड केला तरी चालेल. तुम्ही असा डेटा ऍड केला तरी चालेल. त्यामुळे डोंट वरी अबाउट इट. 400, 500, 600, 700. डेटा ऍड होतोय, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे या दोन्ही प्रकारे तुम्ही ऍड करू शकता. ठीक आहे सर. परत जर मला एखादा एलिमेंट रिमूव्ह करायचा असेल तर सर त्यासाठी काय विषय आहे का? येस डॉट आय एम गोइंग टू यूज रिमूव्ह मेथड. आणि रिमूव्ह मध्ये तुम्ही जी व्हॅल्यू रिमूव्ह करायची ती द्या. मी मला 67 ला रिमूव्ह करा. आहे का 67? आहे. बघा बरं रिमूव्ह झाला का? काही झाला की 67 रिमूव्ह बघा. 4 व्हॅल्यू तर 3च राहिल्या. पण जर मी सर एलिमेंट असं दिला 33, आता 33 आहे का आपल्याकडे? एरर आला की नाही? की एरर म्हणजे 33 नाहीये.
म्हणजे जो एलिमेंट द्याल तो असायला हवा. 23 आहे. हे बघा बरं 23 गेला का? म्हणजे रिमूव्हच्या मदतीने काय करू शकतो आपण? रिमूव्ह द एलिमेंट. एलिमेंट रिमूव्ह होतो. जर एलिमेंट नसेल, इफ एलिमेंट नॉट फाउंड विल गेट एरर. विल गेट की एरर. हा एरर येतो, लक्षात ठेवा. जर तुम्ही दिलेलं एलिमेंट सापडलंच नाही तर काय एरर येणार. बरोबर. तर आणखीन एक मेथड आहे आपल्याकडे डिस्कार्ड नावाची. डिस्कार्ड. ह्याच्यामध्ये द्या 67. याचं पण काम रिमूव्ह करणं आहे बरं का. हे बघा, हे केलं की नाही रिमूव्ह. सॉरी, याने पण रिमूव्ह, याने पण रिमूव्ह. फरक काय? बघा, हे रिमूव्ह एरर देते एलिमेंट नाही सापडला तर. आता तुम्ही 33 द्या. हा तुम्हाला एरर देत नाही. त्याने चेक इट. एरर आला का हो? जर असेल तर रिमूव्ह करेल, नसेल तर नो एरर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट गाइस. रिमूव्ह द एलिमेंट. इफ एलिमेंट नॉट फाउंड विल नॉट गेट एनी एरर. विल नॉट गेट एनी एरर. कुठलाही एरर आपल्याला येत नाही जर एलिमेंट नसला तरी सुद्धा. पण रिमूव्ह मध्ये येते ना सर. रिमूव्ह मध्ये एरर येतोय. तर एखादा रॅन्डम एलिमेंट रिमूव्ह करायचा असेल तर पॉप यूज करा. तुम्ही पॉपला कॉल करा, हा कुठलाही एलिमेंट रिमूव्ह करेल रॅन्डम. हे बघा, यानं 26ला हटवलं. याचं काम आहे रिमूव्ह एनी रॅन्डम एलिमेंट. कुठल्याही रॅन्डम एलिमेंटला हा काय करतो? काढून टाक. मग कशाला काढेल हे सांगता येत नाही बरं का. रॅन्डम कळतंय. कुठलाही एलिमेंट रिमूव्ह होऊ शकतो. कुठलाही. सर सगळेच रिमूव्ह करा बरं. यूज करा क्लिअर. याचं काम आहे रिमूव्ह ऑल एलिमेंट्स. काहीच राहणार नाही आता. हे बघा, कुछ भी नहीं रहेगा गाइस. कैन यू चेक इट? एम्प्टी सेट आउटपुट आले. हे क्लिअर आहे सगळ्यांना? जर सर मला माझा सेट कॉपी करायचा असेल तर वी हॅव समथिंग कॉपी. एक्झॅक्टली हे सगळे एलिमेंट कॉपी करून तुम्ही एका वेगळ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकता. लेट सपोज मी म्हणलं समथिंग न्यू सेट. एक नवीन व्हेरिएबल बनवा, न्यू सेट. आणि मी याला जर प्रिंट केलं तर याच्यामध्ये सगळे एलिमेंट आले का बघा बरं. मी यसला नाही प्रिंट केलं, याला प्रिंट केलं. याचं काम आहे एक्झॅक्टली सगळे एलिमेंट कॉपी करणं आणि नवीन व्हेरिएबलमध्ये पेस्ट करणं. कॉपी ऑल एलिमेंट्स and store it into न्यू व्हेरिएबल. नवीन व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्यासाठी कॉपी नावाची मेथड. हे क्लिअर आहे सगळ्यांना? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? हे सगळे फंक्शन बघा एकदा, रीड करा प्रत्येकाचा यूज. बोललो सर. येस. तर आता आपण समजा न्यू सेट व्हेरिएबल मध्ये जर चेंजेस केला तर तो एफ व्हेरिएबल मध्ये सर चेंजेस होईल का सर? आपण कॉपी केलाय तर नाही 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 नाही, अशक्य आहे. असं थोडी होणार आहे. नाही होणार. तुम्ही जर याच्यात चेंज केला, जो कॉपी केलेला व्हेरिएबल आहे न्यू सेट डॉट ऍड, तुम्ही म्हणले 89 एक एलिमेंट ऍड करा, देन आय एम प्रिंटिंग न्यू सेट. व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युअली. कॅन यू चेक इट गाइस? 89 is added. Now I am printing yes also. Can you check it guys?
येस मध्ये आलंय का 89? ओके, संबंध नाही. अच्छा. हे सिंपल याच्यासारखं आहे रे. आता तू सपोज माझी कॉपी केली, मी युट्यूबला व्हिडिओ बनवतो, तू पण बनवला. पण तू व्हिडिओ बनवत असताना माझ्यापेक्षा चांगला बनवला. तर त्याचं क्रेडिट मला थोडी भेटणार आहे. जसं याने न्यूज सेटने ह्याला कॉपी केलं येसला, स्वतः एक एलिमेंट ऍड करतो, येसला कसं काय भेटेल? यानं स्वतः ऍड केलाय ना, येसने थोडी केलं. बरोबर की नाही? ठीक आहे. एनी मोर क्वेश्चन? ओके, ठीक आहे. नाउ वन मोर मेथड वी हॅव गाईज, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेट्स से माझ्याकडे हा सेट आहे, ए नावाचा सेट आहे. याच्यात माझ्याकडे 10, 20, 30. माझ्याकडे बी नावाचा सेट आहे. त्याच्यात आहे 40, 50, 60. हे दोन वेगवेगळे सेट आहेत. इफ यू प्रिंट ए आणि इफ यू प्रिंट बी, हे दोन्ही वेगवेगळे सेट आहेत. येस ऑर नो? हो सर, दोन्ही वेगवेगळे आहेत. हे बघ, हा ए सेट, हा बी सेट. सर या दोघांना एकत्र करायचं असेल तर त्या दोघांना मला एकत्र करायचंय. त्यासाठी आपल्याकडे एक फंक्शन आहे युनियन. युनियन मध्ये लिहा बी. ए युनियन बी गाईज. नाउ इफ यू रन, 50, 20, 40, 10, 60, 30. 50, 20, 10, 40, 50, 20, 40, 10, 60, 30. हे 10, 20, 30 ए मधून आले. हे बघा, 10, 20, 30. 40, 50, 60 बी मधून. दोघांना एकत्र केलं, एकच सेट बनला बरं का. हे बघा, असं दोन वेगळे होते की, तेच दोघांना एक बनवण्यासाठी युनियन फंक्शन. पण याचं एक रूल आहे बरं का. जर याच्यामध्ये डुप्लिकेशन असेल, लेट सपोज इथं परत 30 असेल, तर हा डुप्लिकेट एलिमेंट स्किप करतो बरं का. 30 एकदाच आलंय बघा, इथं पण 30 आहे, इथं पण 30 आहे. पण हा 30 घेतोय का? युनिक एलिमेंट फक्त हा घेतो. इवन यू कॅन स्टोअर दिस ऑल्सो. तुम्ही याला, या स्टेटमेंटला स्टोअर करू शकता. लेट सपोज मी म्हणलं कॉमन एक व्हेरिएबल बनवला. कॅन यू चेक इट? अँड नाउ आय विल प्रिंट कॉमन. ए आणि बी यांच्या कॉमन व्हॅल्यू आपल्याला भेटतील, दोघांना एक करून. दोघांना एक केलं आणि भेटलं. सर लेट सपोज सी पण असतं इथं. सी 100, 200, 300. याला पण करता येईल का? हो, जस्ट कोमा बी सी. आता कॉमन मध्ये बघा एकच सेट होईल मोठा. कॅन यू चेक इट? तिन्ही सेटला एकत्र करायचं काम युनियनचं आहे. पण हा डुप्लिकेट घेत नाही बघा. 30 एकदाच आले. इवन तुमच्याकडे डी असेल, डी मध्ये 100, 200, 300 परत आहे. हे डुप्लिकेट आहे की नाही? सो व्हॉट डू यू थिंक गाईज? डुप्लिकेट एलिमेंट येतील काय? 100, 200, 300 एकदाच आले. सॉरी, तर दोनदा आहे. डुप्लिकेट नाही घेत भाऊ. जरी तर असं असतं 1000, 2000 आणि हे 300. आता 300 डुप्लिकेट आहे बरं का. 1000, 2000 आले, पण 300 ओनली वन टाइम. म्हणजे 4 सेटला एकत्र करण्याचं काम युनियन. 4 सेटला काय करतो? हा एकत्र करतो. आणि आता तुम्ही याच्यावर जे ऑपरेशन कराल, ते सगळे 4 सेटचा डेटा असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, कधी कधी आपण असे सेट बनवतो.
माइट बी आय वॉन्ट टू स्टोर द रेकॉर्ड्स ऑफ जावा स्टुडंट्स. मी म्हणलं जावाचे स्टुडंट्स, मी म्हणलं लेट्स से आदी आहे, अमर आहे, आकाश आहे, जावाचे स्टुडंट आहेत. लेट्स से आय हॅव पायथन स्टुडंट्स. इट स्टुडंट्स, पायथनचे स्टुडंट्स आहेत माझ्याकडे. रोहित, रोहन, रवी, हे पायथनचे स्टुडंट्स. आता जर तुम्ही प्रिंट केलं जावाचे स्टुडंट्स आणि प्रिंट पायथनचे स्टुडंट्स, आई ह्यांचा जो डेटा आहे ना, हा वेगवेगळा आहे सध्या तरी. तर एकत्र करा ना. एकत्र करायचं असेल, जावा स्टुडंट्स डॉट युनियन पायथन स्टुडंट्स. हे काय भेटेल तुम्हाला? ऑल स्टुडंट्स. याला स्टोअर केलं मी ऑल स्टुडंट्स मध्ये, एक व्हॅरिएबल बनवला. करा की प्रिंट आता. ऑल स्टुडंट्स कॉपी केलं. हे बघा बरं, दोन्ही एकत्र झाले की नाही? आकाश, रोहन, रोहित, रवी, आदी, अमर, दोन्ही एकत्र मर्ज झाले म्हणतो आपण याला, बरोबर की नाही? हे कळतं सगळ्यांना? मर्ज झाले, मर्ज. क्लिअर आहे सगळ्यांना? युनियन मेथड. Can we go ahead, guys? ओके. आता काही रिअल टाइम एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. बघा, सेटचा यूज एक्झॅक्टली प्रोजेक्टमध्ये आपण कसा करतो. सपोज माझ्याकडे काही लिस्टमध्ये ईमेल्स आहेत. हे लिस्ट कळते, ईमेल्स. ईमेलची लिस्ट आहे आणि याच्यामध्ये काही ईमेल्स मी ऍड केले. आदी @gmail.com. देन आय हॅव समथिंग रवी @gmail.com. देन अगेन आय हॅव आदी @gmail.com. हे बघा, डुप्लिकेट ईमेल दिसत आहे सगळ्यांना. जर मी याला प्रिंट केलं तर आपला लिस्ट काय सांगतोय? डुप्लिकेट अलाउड. कॅन यू चेक इट? आधी आधी आले की नाही? पण मला करायचं असेल भाई, हे आधी डुप्लिकेट नसला पाहिजे. कॅन आय यूज हिअर सेट? जस्ट राईट सेट. या सेट मध्ये लिहा ईमेल्स. डन. तुम्हाला आता युनिक ईमेल्स भेटतील. मी युनिक मध्ये स्टोअर केलं. नाव इफ आय प्रिंट युनिक, बघा ईमेल आता डुप्लिकेट होते. कॅन आय प्रिंट हिअर? डुप्लिकेट डायरेक्ट रिमूव्ह झाले की राव. डुप्लिकेट डायरेक्ट रिमूव्ह झाले. तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये विचारलं, हाऊ टू रिमूव्ह डुप्लिकेट ईमेल्स or how to remove duplicate numbers from the list. Just add to set, guys. सेटला देऊन टाका, सेट त्याचं काम करेल. बरोबर की नाही? सेट त्याचं काम करेल. कधी कधी आपण एम्प्टी सेट बनवतो. कसा बनवायचा एम्प्टी सेट? स्टुडंट्स असा बनवायचा. एम्प्टी सेट कधीच असा बनवायचा नाही. हा एम्प्टी सेट नाहीये, याला डिक्शनरी म्हणतात. मग सांगितलं मी, बरोबर? एम्प्टी सेट कसा बनवायचा? स्टुडंट्स सेट, याला म्हणतात एम्प्टी सेट. एम्प्टी सेट म्हणजे अहो काहीच नाही याच्यामध्ये, काहीच नाही. दाखवा बरं सर. हे बघा, इफ आय प्रिंट दिस, कॅन यू चेक इट? सेट, नथिंग इज हिअर. तर याच्यामध्ये डेटा कसा ऍड करायचा? आपल्याकडे एक फंक्शन आहे, कोणतं? ऍड. अपडेट पण आहे. मल्टिपल एलिमेंटला आपण एकच दिलं, ऍड. मी मला आदी नावाचा स्टुडंट ऍड करा. स्टुडंट डॉट ऍड रवी ऍड करा. स्टुडंट्स डॉट ऍड, मी म्हणलं परत एकदा आधी ऍड करा. 3 times आधी ऍडेड. and now print the students. Can you check it what happened? रवी आदी.
सर हा आधी आला डुप्लिकेट रिमूव्ह ना. सेट आहे साहेब बरोबर की नाही? काही कळतंय सगळ्यांना? ओके. वन मोर थिंग. बघा आपल्याकडे 2 ऑपरेटर आहेत मित्रांनो. मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप ऑपरेटरमध्ये मेंबरशिप ऑपरेटर जो की मी तुम्हाला सांगितलं होतं पुढे मी कव्हर करणार आहे. पहिल्या ऑपरेटरचं नाव आहे, जे इथं खूप यूज होतात, इन. दुसऱ्या ऑपरेटरचं नाव आहे नॉट इन. मेंबरशिप कळतं सगळं. तो त्याचा मेंबर आहे की नाही. तर आहे म्हणून चेक करायचं असेल तर इन आणि नाही म्हणून चेक करायचं असेल तर नॉट इन. होय. ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे मेंबर आहेत का? काय चेक कराल तुम्ही? काय यूज कराल? इन. आणि ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे मेंबर नाहीत का? काय चेक कराल? नॉट इन. कोण कोण धाराशिवचं? धाराशिवचं मार्केट कसलं पेटलं बघितलं? हो सर, राजकारण कशाला आणता इकडं? तो विषय वेगळा बट जस्ट आय एम गिव्हिंग द एक्झाम्पल. हे क्लिअर आहे सगळ्यांना? नाव लेट मी शो यू याचा यूज कसा आहे बघा. इव्हन लिस्ट जरी असेल आपल्याकडे, लिस्टवरती सुद्धा याचे ऑपरेशन होतं. 10, 20, 30 आणि मी तर चेक केलं. हे बघा 10 इन लिस्ट. या लिस्टमध्ये 10 आहे का? इन म्हणजे आहे. आहे का हो? आहे ना सर. हे आउटपुट काय येणार आहे? ट्रू कसं काय लाव? 10 आहे ना. पण मी जर म्हणलं असतं 100 इन लिस्ट, 100 आहे का हो? नाही ना सर. काय आलं? जर व्हॅल्यू नसेल ऑब्व्हियसली फॉल्स येणार आहे. तुम्ही म्हणता 100 लिस्टमध्ये आहे. इन म्हणजे आहे. नाही ना? नंतर फॉल्स आलं. पण तुम्ही आता असं म्हणा 100 लिस्टमध्ये नाहीये. 100 नॉट इन लिस्ट. हे नाहीच ना मग. तुम्ही खरं बोलत आहे. आउटपुट खरंच येणार आहे. ट्रूच येणार आहे. 100 नॉट इन लिस्ट काहीच. बरोबर की नाही? इव्हन सेटमध्ये सुद्धा हे काम होतं. मी काही नेम स्टोअर केले. आधी, अभि आणि तुम्ही म्हणले प्रिंट. तुम्ही म्हणले आधी इन नेम्स. आधी नेम्समध्ये आहे. आहे ना सर, हे काय? तुम्ही म्हणले आधी नेम्समध्ये नाहीये, नॉट इन. आता तुम्ही खोटं बोलत आहेत. तुम्हाला आउटपुट फॉल्स येणार आहे. तुम्ही म्हणताय आधी नॉट इन नेम्स, आधी नेममध्ये नाहीये. मग हे कोण आहे? आधीचं भूत. हे कोण आहे? आधीच आहे ना. सो गॉट इट इन अँड नॉट इन. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी सिम्पल, राईट? आता एक सिम्पल मी एक्झाम्पल इथं घेतोय. मी एक व्हाईल लूप लावतोय, ठीक आहे? ट्रू. मला युजरकडून नेम घ्यायचं युजरचं. युजरला म्हणलं एंटर लेट्स से आपली वेबसाईट आहे असं समजू आपण, ठीक आहे? आणि वेबसाईटला युजर जर आला, तर त्याला आपण म्हणतो युजरने व्हिजिट केलं, राईट? मी म्हणलं एंटर व्हिजिटर नेम. जो वेबसाईट व्हिजिट करतो त्याचं नाव एंटर करा. नेममध्ये नाव येईल. मी चेक करणार आहे इफ नेम इन एक आपण इथं सेट बनवू व्हिजिटर्स, ज्यांनी ज्यांनी व्हिजिट केले, एम्प्टी सेट. इफ नेम इन व्हिजिटर्स कंडिशन लावू. जर नेम या व्हिजिटर मध्ये असेल तर मी तर काय म्हणलं माहिती आहे का? ऑलरेडी व्हिजिटेड. बाई तुम्ही ऑलरेडी व्हिजिट केलंय. जर नसेल तर एल्स मध्ये मी काय म्हणेल? व्हिजिटर्स डॉट ऍड. त्याचं नाव ऍड करेल आणि तर पॅसेज देईल न्यू व्हिजिटर. न्यू व्हिजिटर. हे सर कळतंय सगळ्यांना? ओके. आणि मी इथं टोटल व्हिजिटर पण प्रिंट करत आहे. प्रिंट टोटल व्हिजिटर्स. हे आपल्याला टोटल व्हिजिटर्स दिसतील. याची लेंथ प्रिंट करू शकतो आपण अशी. व्हिजिटर्स, लेन ऑफ व्हिजिटर्स. किती आहेत व्हिजिटर्स टोटल हे सुद्धा दिसतील. जर तुम्ही रन केलं पब्लिक, एंटर व्हिजिटर नेम आधी, व्हॉट हॅपन? न्यू व्हिजिटर का? आधी ऑलरेडी त्याच्यात काहीच नव्हतं ना, आधी गेला. टोटल व्हिजिटर किती झाले? 1. लेंथ मी परत लिहिला आधी आहे. आता काय होणार बघा?
ऑलरेडी विजिटेड, कारण नेम आधी याच्यामध्ये आहे. हे बरोबर की नाही? मी म्हणलं असतं अभि, झाले 2 न्यू विजिटर. मी म्हणलं राम, मी म्हणलं श्याम, बघा 4 झाले. मी म्हणलं हरी, आकाश, प्रकाश, सुहास, रोहित, रवी, विराट. हे बघा 11 झाले. मी परत म्हणलं रवी, ऑलरेडी विजिटेड. रोहित, ऑलरेडी विजिटेड. हे कळतं सगळ्यांना? So that kind of output we can get when we try to use the set actually. I think you got the set. Any question regarding this set, guys? Where to use in project and कुठं यूज केला पाहिजे, कसा यूज केला पाहिजे? जिथं युनिकनेस पाहिजे तिथं सेट पाहिजे बाई. काय म्हणलं मी, जिथं युनिकनेस पाहिजे तिथं सेट पाहिजे म्हणजे पाहिजे. आता याचा आणखीन यूज मी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये सांगणार आहे, जो प्रोजेक्ट आपण ॲट द एंड ऑफ दिस कलेक्शन करणार आहोत, इव्हन लास्ट पार्ट. दॅट इज समथिंग डिक्शनरी नंतर. त्या डिक्शनरीला मला आज सुरू नाही करायचं का हो सर? कारण मला तुम्हाला नेस्टेड सेट दाखवायचा आहे. काय वाटतं, नेस्टेड सेट बनेल का? तुमचा क्वेश्चन असतो, या सेटमध्ये सेट बनेल? जस्ट इमॅजिन गाईज अँड जस्ट थिंक. नेस्टेड लिस्ट होता, नेस्टेड टपल पण होता, पण नेस्टेड सेट असतो का? What do you think, guys? There is a simple answer आहे पब्लिक. नेस्टेड सेट आपल्याला बनवता येत नाही, बिकॉज हा इम्युटेबल असतो. तुम्ही जर ट्राय केला, मी मला लेट्स से यस, हा माझा सेट आहे 10, 20, 30. लुक ॲट दिस. या प्रोग्रामला आपण एंड करू. लेट मी गो अगेन. py-demo.py 10, 20, 30. मी म्हणलं कोमा अगेन वन मोर सेट 40, 50, 60. इज दॅट पॉसिबल? कॅन नॉट यूज सेट ॲज अ सेट एलिमेंट. अनहॅसेबल टाईप सेट. हा म्युटेबल आहे, याला चेंज कसं करणार तुम्ही? So that is the reason, guys. It could not be, nested set. नाही चालत. नाही अजिबात नाही. नेस्टेड सेट बनवता येत नाही. पण सर सेटमध्ये इफ आय वॉन्ट टू ॲड टपल ऑर लिस्ट, इज दॅट पॉसिबल? हा माझा सेट आहे 10, 20. याच्यामध्ये मी लिस्ट ॲड केला 40, 50. कॅन यू चेक इट गाइस? सेटमध्ये लिस्ट इज अलाउड ऑर नॉट? कॅन नॉट यूज लिस्ट ॲज अ सेट एलिमेंट. असं बी चालत नाही. लक्षात घ्या, रॉंग. और वी कॅन नॉट यूज लिस्ट इन सेट, नाही चालत. परत वी कॅन नॉट यूज नेस्टेड सेट, नाही चालत. हे रूल्स लक्षात ठेवायचे. दुसरं हे चालत नाही, ठीक आहे. टपल चालायला हवा. काय वाटतंय, लिस्ट चालत नाही, टपल चालेल का? सर वाटतंय तर नाही. चेक करा, टपल इज अलाउड ऑर नॉट. राईट, टपल इज अलाउड ऑर नॉट गाइस? टपल इज अलाउड. Why tuple is allowed? Why list is not allowed? Because list is mutable. स्वतः सेट हा म्युटेबलच आहे. म्युटेबल म्हणजे चेंजेबल. बट टपल इज नॉट म्युटेबल गाइस. वी कॅन यूज टपल इन सेट. वाय? अहो इम्युटेबल आहे ना. हे महत्वाचं आहे. इम्युटेबल मध्ये टपल चेंज होत नाही पब्लिक. एकदा बनला. पण हे दोघं चेंज होतात म्हणून नेस्टेड बनत नाहीत. पण टपलला काय प्रॉब्लेम?
इम्युटेबल आहे भाई. हे बरोबर की नाही? सो टपल वी कॅन ऍड इनसाइड द सेट. जर मला सेट कन्वर्ट करायचा असेल असा, माझ्याकडे सेट आहे 10, 20, 30, 40. हा सेट मी कन्वर्ट केला टपलमध्ये. टपलमध्ये लिहिलं यस. नाव मी मला हा टी. टी म्हणजे काय? व्हॅरिएबल आहे हो, टपल. हे माझा सेट टपलमध्ये कन्वर्ट झाला की नाही? हे बघा ना, कर्ली ब्रॅकेट होतं, नॉर्मल ब्रॅकेट टपलमध्ये चेंज झाला, टपल कन्स्ट्रक्टरला दिला. हे काय वाटतंय? हे बघा, याला काय म्हणतो आपण? सेट कन्वर्टिंग इनटू टपल, नो प्रॉब्लेम. पण हा लिस्टमध्ये कन्वर्ट होईल का? लुक ॲट दिस. मी जर म्हणलं लिस्ट इक्वल टू लिस्टमध्ये येसला टाकलं, तर बघा आता मज्जा. सर नेस्टेड लिस्ट अलाउड नाहीये. कन्व्हर्जन कसं अलाउड असेल? कॅन यू चेक इट गाइस? कन्व्हर्जन इज अलाउड ऑर नॉट? कन्व्हर्जन इज अलाउड ऑर नॉट? अय, conversion is allowed. That means set converting into list. काहीच प्रॉब्लेम नाही. इथं का प्रॉब्लेम आहे? लक्षात ठेवा, नेस्टेड जेव्हा आपण ऍड करतो तेव्हा म्युटेबल असल्यामुळे हे एलिमेंट चेंज करता येत नाही. दॅट इज द रिझन सेटमध्ये म्युटेबल लिस्ट नेस्टेड म्हणून चालत नाही. पण कन्व्हर्जनला दोन्हीमध्ये काय प्रॉब्लेम? बघा, आपण हे कन्व्हर्जन लिस्ट आणि टपलमध्ये पण बघितलं. लक्षात घ्या, लिस्ट टपलमध्ये कन्वर्ट होतो. होय, लिस्ट कन्वर्टेड इनटू टपल, पॉसिबल. टपल कन्वर्टेड इनटू लिस्ट, पॉसिबल. सेट कन्वर्टेड इनटू टपल, पॉसिबल. सेट कन्वर्टेड इनटू लिस्ट, पॉसिबल. हे सगळं पॉसिबल आहे. होय, कन्व्हर्जन सगळं पॉसिबल आहे. कसंही करा, उलट सुलट. एनी प्रॉब्लेम रिगार्डिंग दिस? नो. प्रॉब्लेम नेस्टेड मध्ये. हा हे लिहून घ्यायचे पॉईंट सगळे. रेकॉर्डिंग बघत असता सगळे पॉईंट कसे घ्यायचे? लिहून घ्यायचे. अँड दॅट इज ऑल अबाउट सेट गाईज. हा सेट आहे, याचे फंक्शन अँड ऑल, याचे मेन पॉइंट्स. आय हॅव रिटन समथिंग 100 लाईन्स ऑफ कोड. युअर रिस्पॉन्सिबिलिटी इज टू राईट हाऊ मेनी लाईन्स ऑफ कोड गाईज? 100 इंटू किती झाले? 300 लाईन्स ऑफ कोड. फॉर बेटर अंडरस्टँडिंग, फॉर बेटर व्हॉट बेटर क्लिअरिफिकेशन. कळतं सगळ्यांना? प्रत्येक फाईलमध्ये जाऊन चेक करा. 20, 19, 18 जेवढा मी कोड लिहिला त्याचे XXX कोड तुमचा पाहिजे. सर नाही लिहिला तर काय होईल? अंडरस्टँडिंग कमी असेल, कॉन्फिडन्स कमी असेल. बरोबर आहे. जो 300 लाईनचा कोड लिहिल त्याच्या कंपॅरिझन मध्ये तुमचा कॉन्फिडन्स कमीच राहणार ना. तुम्हाला थोडं क्लिअरिटी कमीच राहणार ना. तुम्हाला 10 दिवसांनी जरी विचारलं सेट, तरी तुम्ही थोडंसं असं हे करणार, थोडंसं नाही का, सर सेट थोडं आठवण आहे मला, म्युटेबल का इम्युटेबल गडबड व्हायला लागली. त्याची फंक्शन पण नाव आठवण आहे ती मला. का? तुम्ही 300 लाईनच्या कोडमध्ये जर रिपीट फंक्शनची प्रॅक्टिस केली असती, रिपीट तो म्युटेबल आहे का इम्युटेबल आहे का हे चेक केलं असतं. इन्सर्शन ऑर्डर फॉलो आहे का, डुप्लिकेशनचा काय विषय आहे, कन्व्हर्जनचा काय विषय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट 300 लाईनच्या कोडमध्ये कव्हर होते आणि रिपीटेडली होते. हे महत्वाचं आहे. 300 लाईनचा कोड लिहायचा म्हणजे काय लिहायचं? जे मी लिहिले ना बाबा, हेच 3 वेळा रिपीट करायचं. बरोबर की नाही? इथून सुरू करायचं, हे 3 वेळा रिपीट करणं म्हणजे 300 लाईन्स ऑफ कोड. जेणेकरून ऍटलिस्ट भाई इंटरव्ह्यू येऊस तर आपल्याला ह्या कॉन्सेप्ट थोड्या तरी दिमागमध्ये राहतील. रिवाइज करण्याची जास्त गरज पडणार नाही. पण आता मी 100 लिहिलं आणि तुम्ही 50 लाईनच्या कोडमध्ये म्हणला दॅन, तर होणार काय? तुम्हाला पुढं आणखीन घासावे लागणार, स्ट्रगल करावंच लागणार आहे, रिपिटेशन करावंच लागणार आहे. बरोबर आहे. मग पुढं करण्यापेक्षा बेटर आहे की आज करो, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर, अभी करे सो शुरू कर. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि आपले स्टुडंट एवढे सिरियस आहेत बघा, 4 जणच आहेत. बाकी निवांत, सर फीस द्यायची काय, ठीक आहे करून टाकतो. एवढं काय विषय, लोड नाही त्याच्यामध्ये. करून देतात पैसे, आम्ही देतो तुम्हाला आणि आम्ही मस्त निवांत रेकॉर्डिंग बघू बघतो, नाही तर ठीक आहे ना. सगळ्यांना विनंती आहे, इन्स्टॉलमेंट पे करून घ्या सगळेजण. तुमचा रेकॉर्डिंगचा ऍक्सेस आणि सगळ्या गोष्टी जर सुरळीत ठेवायच्या असतील तर.
आणि दुसरी गोष्ट कलेक्शनचा डिक्शनरी पेंडिंग आहे, प्रोजेक्ट पेंडिंग आहे. ठीक आहे. दीज आर दी मिनी प्रोजेक्ट्स ॲक्चुअली. आणि हे एवढे महत्त्वाचे आहेत मित्रांनो अंडरस्टँडिंगसाठी खूप महत्त्वाचे. कॉन्सेप्टची अंडरस्टँडिंग या प्रोजेक्टवरून होते. ठीक आहे. पण मिनी प्रोजेक्ट आपण करत आहोत. याच्या आधी पण आपण केले. त्याच्यानंतर हुप्स सुरू होणार आहे. खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग सुरू होणार आहे. याच्यापेक्षा महत्त्वाचं. म्हणजे सगळे टॉपिक्स आता एकदम महत्त्वाचे येत आहेत. एक्सेप्शन हँडलिंग, देन फाईल हँडलिंग. फाईल हँडलिंग. देन आय एम गोइंग टू कव्हर एसक्यूएल पार्ट. एसक्यूएल खूप महत्त्वाचा एसक्यूएल पार्ट असणार आहे. ज्याच्यामध्ये जॉईन्स असेल, प्रोसिजर असेल, व्ह्यूज असेल, कॉन्स्टंट असतील, ग्रुप बाय, हॅव्हिंग, खूप साऱ्या कमांड्स आपल्याला त्यामध्ये बघायच्यात. विथ माय एसक्यूएल ॲक्चुअली. ठीक आहे. तर हे काही अपकमिंग टॉपिक्स आहेत. देन पायथन विथ डेटाबेस कनेक्शन, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. देन मेजर प्रोजेक्ट, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सो येणारे टॉपिक खूप एकदम महत्त्वाचे टॉपिक येत आहेत हळूहळू. वेळ लागेल, महिनाभर, 1.5 महिना जाऊ द्या, पण काही विषय नाही. क्लिअर आहे. पण हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत येणारे. त्यासाठी हे मागचा बेस तुमचा कसा पाहिजे? स्ट्रॉंग पाहिजे. कारण मी तर जर कलेक्शन यूज केला ओप्समध्ये, एक्सेप्शनमध्ये, यू शुड गेट अंडरस्टँडिंग. त्यावेळेस असं नाही व्हायला पाहिजे, सर हे काय नेमकं कळेनाच झाले. इव्हन मी जर यूज केली ॲड मेथड, अपडेट मेथड, लिस्टची अपेंड मेथड, एक्सटेंड मेथड, यू शुड गेट अंडरस्टँडिंग. हां हां हां, शिकलोय आपण. जर प्रॅक्टिस नाही केली तर आठवत नाही बरं का. तुम्ही हुप्समध्ये गेलात, एक्सेप्शनमध्ये गेलात. तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुम्हाला त्या गोष्टी गेट होण्यासाठी टाईम लागतो. अरे, हे आपण शिकलोय का नेमकं? हे कशात होतं? काय होतं? राईट? त्यामुळे ट्राय करा. ॲडव्हान्स पार्ट सुरू होतोय. ठीक आहे. त्याच्यामुळं बेसिक गोष्टीमध्ये क्लॅरिटी असणं खूप गरजेचं. तुला थांबतोय आपण आजसाठी. कोणाला काही क्वेश्चन याच्यामध्ये?